नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कूल एज्युमॉल या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, सध्या आपण शालेय जीवनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येतात तर त्यांच्याबद्दल सखोल अशी माहिती त्या ठिकाणी समजून घेत आहोत। याच अनुषंगाने आतापर्यंत आपण MTSC, NTSC, NMMS आणि डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेसारख्या महत्त्वाच्या परीक्षा ज्या काही आहेत तर त्यांचा जो काही पॅटर्न असतो, एलिजिबिलिटी जी काही आहे तर या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत। मित्रांनो, या सगळ्या परीक्षांमध्ये एक गोष्ट होती आणि ती म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही बक्षीस रूपी गोष्ट मिळत होती ती म्हणजे शिष्यवृत्ती। पण ग्रामीण भागातल्या त्यातही पुन्हा गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारामधून येणाऱ्या त्या ठिकाणी गुणवान आणि बुद्धिमान अशा विद्यार्थ्यांना एका गोष्टीचं मात्र त्या ठिकाणी त्रुटी जाणवत होती आणि ती म्हणजे योग्य असं मार्गदर्शन करणाऱ्या शाळा। आता खरं तर तुम्ही जर पाहिलं तर शहरांमध्ये तुम्हाला मोठमोठ्या शाळा पाहायला भेटतात, पण या शाळांच्या बाबत एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे यांची त्या ठिकाणी महागडी असणारी फीस। मग आता ग्रामीण भागामध्ये जे काही गुणवान विद्यार्थी येतं तर यांची झेप जी काही आहे तर ही कुठपर्यंत असणार तर त्या ठिकाणी स्टेट बोर्डाच्या काही शाळा, त्यातही पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळा, याही शाळा तशा चांगल्याच असतात। पण मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला नॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या एक्झाम्स जर क्रॅक करायच्या असतील तर त्या तोडीच्या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला शालेय जीवनामध्ये त्या पद्धतीचं मार्गदर्शन जे काही आहे तर हे भेटावं या उद्देशानं सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत एक त्या ठिकाणी शाळांची अशी साखळी पूर्ण भारतभर निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या शाळांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? जवाहर नवोदय विद्यालय। तुम्ही नक्कीच या शाळांचं नाव कधी ना कधी ऐकलेलं असेल। पूर्ण भारतामध्ये साधारणतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक या पद्धतीनं या जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सध्या देखील या अतिशय उत्तम पद्धतीनं या शाळा काम करतात आणि मॅक्झिमम विद्यार्थी या शाळांमध्ये जे काही प्रवेश घेतात किंवा निवडल्या जातात हे ग्रामीण भागातले असतात आणि काही विद्यार्थी शहरी भागामधले असतात। या विद्यार्थ्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी जे काही कर्तृत्व आहे, गुणवत्ता जी काही आहे तर ती सिद्ध केलेली असते आणि त्या गुणवत्तेच्या माध्यमातून ते विद्यार्थी तिथे निवडलेले असतात। आता ही निवड जी काही आहे तर ती जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट JNVST नावाच्या एका परीक्षेच्या माध्यमातून होत असते। कितवीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात, या परीक्षेचा सिलेबस काय असतो, पॅटर्न काय असतो आणि त्यासोबतच याचा फॉर्म कधी भरायचा असतो, या सगळ्या गोष्टी ज्या काही येतात तर त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेविषयी किंवा शाळांविषयी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कन्फ्युजन, शंका तुमच्या मनामध्ये हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर राहणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा नवोदय विद्यालय म्हणजे काय। नवोदय विद्यालय जे काही आहे तर यांना जवाहर नवोदय विद्यालय नावानं देखील ओळखलं जातं आणि कुणाच्या अंतर्गत या शाळा काम करतात तर त्या ठिकाणी केंद्र सरकारचं जे काही शिक्षण मंत्रालय आहे तर त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी एक स्वायत्त अशी संस्था आहे, त्या संस्थेला म्हटलं जातं नवोदय विद्यालय समिती। ठीक आहे, NVS नावानं ओळखल्या जाणाऱ्या या स्वायत्त संस्थेमार्फत या ठिकाणी या शाळा चालवल्या जातात। फंडिंग जी काही आहे तर ती केंद्र सरकारमार्फत होत असते। आता या शाळांच्या त्या ठिकाणी स्थापनेची कल्पना नेमकी कुठून आलेली आहे तर मित्रांनो 1986 ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी काही आहे तर ती स्वीकारलेली आहे आणि या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी निर्माण करण्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही वाटा होता किंवा महत्त्वाचा सहभाग जो काही होता तर तत्कालीन प्रधानमंत्री जे काही येतं राजीव गांधी तर त्यांचा एक महत्त्वाचा वाटा आपल्याला पाहायला भेटतो। त्यांचं एक स्वप्न होतं देशातल्या त्यातही पुन्हा ग्रामीण भागातल्या गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पूर्ण भारतभर या पद्धतीच्या शाळा आपण चालू करूया आणि 1986च्या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अशा शाळांच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवलेली तुम्हाला पाहायला भेटते। आज आपल्याला या धोरणातील तरतुदीचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास जवाहर नवोदय विद्यालय जे काही येतं तर ते सुरू झालेले असलेले पाहायला भेटतात। नवोदय विद्यालय बनवण्याचा हेतू काय आहे याविषयी खरं तर आपण थोडीशी चर्चा केलेली आहे। इथं या ठिकाणी हेतू एकच आहे, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी येतं हुशार विद्यार्थी तर त्यांना दर्जेदार असं शिक्षण भेटावं, त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या संधीसह भक्कम असा शैक्षणिक पाया त्यांचा निर्माण व्हावा आणि या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी या दोन भागांमध्ये जी काही एक शैक्षणिक दरी आहे तर ती दरी आपल्याला कमी करता येईल। ठीक आहे, शहरी भागामध्ये तुम्हाला चांगल्या अशा शाळा भेटतात पण ग्रामीण विद्यार्थ्यांचं काय तर त्यांना ही एक मोठी संधी जी काही आहे तर ती मिळालेली आहे।
आता या शाळांमध्ये जो सिलेबस असतो तर तो कोणता असतो, तर तो CBSEचा सिलेबस असतो. म्हणजे जे NCERTचे बुक्स आहेत तर ते इथं रेफर केले जातात. शिक्षणाचं माध्यम जे काही आहे तर साधारणतः 8वी पर्यंत शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असतं. त्याच्यानंतर इंग्लिश आणि हिंदीचं प्रमाण जे काही आहे तर ते तुम्हाला वाढत गेलेलं पाहायला भेटतं. पण तरी देखील त्रिभाषा सूत्राचा वापर इथं केला जातो. त्रिभाषा सूत्र म्हणजे कोणतं, इंग्लिश, हिंदी आणि त्या ठिकाणी रिजनल लँग्वेज जी काही आहे. मग तुम्ही महाराष्ट्रामधल्या JNV मध्ये जर बघितलं तर तुम्हाला मराठीचं त्या ठिकाणी प्रमाण जास्त पाहायला मिळेल. कर्नाटकमध्ये कन्नड या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्या काही स्थानिक भाषा ज्या काही येतात तर त्यांना देखील इथं स्थान आहे. त्यानंतर नवोदय विद्यालयाचे फायदे सर्वात महत्त्वाचं. पालकांच्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न येतो की परीक्षा पास झालो ठीक आहे, शाळा तर सगळीकडेच आहेत, मग नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्याचा फायदा काय. खूप जास्त फायदा आहे मित्रांनो. फक्त CBSEचा सिलेबस आहे किंवा या ठिकाणी फी नाही आहे एवढाच फायदा नाही आहे, तर गुणवत्तेच्या दृष्टीनं या शाळा ज्या काही आहेत तर भारतातल्या सर्वोत्तम शाळांमध्ये गणल्या जातात. याचे काही फायदे जे काही आहेत तर ते आपण समजून घेऊया. इथं शिक्षण जे काही आहे तर ते दर्जेदार असतं. त्या विद्यार्थ्याचं फक्त त्या ठिकाणी शैक्षणिक विकासच घडवायचा नाही आहे तर त्यासोबतच त्याचा एक व्यक्तिमत्वाचा देखील विकास घडवण्यासाठी या शाळा प्रयत्न करत असतात. त्यासोबतच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी भागातल्या विद्यार्थ्यांशी त्या ठिकाणी स्पर्धा करता यावी या उद्देशानं त्यांनी समान संधी निर्माण करतात. त्यासोबतच या शाळांना फंडिंग जी काही आहे तर ती केंद्र सरकारमार्फत भरपूर भेटत असते आणि त्यामुळंच यांचे कॅम्पस देखील मोठे असतात मित्रांनो. जवळजवळ 30 ते 35 एकरचा एक कॅम्पस असतो. इथं त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या वर्गखोल्या असतात, क्लासरूम असतात, विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी हॉस्टेल्स असतात, मुलांचे हॉस्टेल मुलींचे हॉस्टेल वेगळे असतात आणि त्यासोबतच तिथं जे काही कर्मचारी आणि शिक्षक वृंद आहे तर त्यांचे देखील क्वार्टर्स तुम्हाला त्याच कॅम्पसमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे एकंदर यांचा कॅम्पस म्हणजे एक त्या ठिकाणी स्वतंत्र असं गाव आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, सगळ्या सुविधा असतात तिथं, ग्रंथालय आहेत, प्रयोगशाळा आहेत, क्रीडा सुविधा देखील उत्तम दर्जाच्या तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर निवासी शाळा आहे. मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं इथं विद्यार्थ्यांना बाहेर राहण्याची परवानगी नाही आहे किंवा गरज देखील नाही आहे, कारण त्या ठिकाणी विद्यार्थी तिथंच त्यांच्याच कॅम्पसमध्ये राहत असतात. त्या ठिकाणी त्यांना शिस्त मिळत असते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन कशा पद्धतीने निर्माण होईल यासाठी देखील शाळा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो खर्च काय येतो, तर खर्च बिलकुल येत नाही. ठीक आहे, 8वी पर्यंत तुम्हाला 1 रुपया देखील खर्च करायची गरज नाही आहे आणि साधारणतः 9वी ते 12वी मध्ये तुम्हाला काय अगदी नॉमिनल असा चार्ज द्यावा लागतो, तो देखील फार कमी असतो. म्हणजे अगदी पर इयर 600-700 रुपये काहीतरी आहे. म्हणजे एकंदर या शाळांमध्ये शिक्षण जे काही आहे तर ते जवळजवळ प्रत्येकाला मोफत मिळतं आणि तेही दर्जेदार असं शिक्षण भेटत असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं काही आरक्षण आहे का, तर यस मित्रांनो, इथं त्या ठिकाणी गरजू लोकांना आणि बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळावी या उद्देशानं आपल्याला आरक्षण पाहायला भेटतं. सर्वात प्रथम प्रत्येक नवोदय विद्यालयामध्ये ज्या काही साधारणतः सीट असतात तर त्या 80 असतात. ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन रूरल आणि अर्बन या पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये त्यांनी पर्सेंटेज ज्या ठिकाणी ते जे काही पर्सेंटेज आहे तर ते ठरवलेलं आहे. 75% सीट्स ज्या काही येतात तर त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असतात. म्हणजे 80 पैकी 60 सीट्स ज्या काही येतात तर ते ग्रामीण भागातले विद्यार्थी जे काही येतात तर ते इथं निवडल्या जातात आणि 25% सीट्स ज्या काही येतात तर त्या शहरी भागामधून जे काही येणारे विद्यार्थी येतं तर त्यांच्यासाठी ठेवलेले असतात. मित्रांनो आणखी एक, तुम्ही म्हणाल मग ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि शहरी भागातला विद्यार्थी हे ठरवायचं कसं. आम्हाला माहित नाही आम्ही जिथं राहतो तो भाग ग्रामीण का शहरी भागामध्ये आहे. अशा वेळेस 2011च्या जनगणनेनुसार जो भाग त्या ठिकाणी शहरी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेला आहे तर तो भाग त्या ठिकाणी अर्बन म्हणून इथं कन्सिडर केला जातो आणि बाकी सगळा भाग जो काही आहे तर तो ग्रामीण म्हणून कन्सिडर केला जातो. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्ही फॉर्म जो काही भरायचा आहे तर तो कोणत्या एरियामधून भरायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखी असं होऊ शकतं की काही विद्यार्थी समजा 4थीला एका शाळेमध्ये होते, 5वीला दुसऱ्या शाळेमध्ये गेले, अशा वेळेस तो विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार. मित्रांनो त्यांनी काय म्हटलेलं आहे, हा जो काही विद्यार्थी आहे तर हा 5वीला परीक्षा देत असतो. हा विद्यार्थी कितवीला परीक्षा देत असतो, 5वीला. का बरं, कारण त्याला 6वीला ॲडमिशन हवं असतं. किंवा या ठिकाणी 8वीचा विद्यार्थी देखील जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देऊ शकतो. का बरं, कारण 9वी ते 12वीसाठी त्याला ॲडमिशन भेटत असतं. 5वीला जो काही परीक्षा देतो तो 6वी ते 12वीसाठी इलिजिबल असतो आणि 10वीचा विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकतो, त्याला 11वी 12वीसाठी ॲडमिशन भेटत असतं. तुम्ही म्हणाल की इथं या ठिकाणी एकदा तुम्ही 5वीला पास झालात तर 12वीपर्यंत जर तुम्ही राहत असाल तर या परीक्षांची गरज काय.
होतं काय सांगतो तुम्हाला मित्रांनो. कधी कधी होतं काय की 6वीला एखाद्या विद्यार्थ्यानं तिथं प्रवेश घेतला, त्याला तिथं करमत नाही किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळं तो तिथून त्या ठिकाणी स्वतःचं ॲडमिशन जे काही आहे रद्द करतो. त्या ठिकाणी शाळा चांगल्या आहेत पण इतरही विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतात आणि अशा वेळेस या ठिकाणी ती सीट जी काही आहे तर ती व्हॅकंट झालेली आहे. अशा वेळेस समजा एखादा ओबीसीचा विद्यार्थी जो काही आहे तर तो शाळा सोडून गेला 7वीला, मग ती सीट जी काही आहे तर ती कधी भरल्या जाते तर ती इथं या परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाते. 8वीला परीक्षा होते आणि संबंधित सीट जी काही आहे तर ती एका ओबीसीच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातूनच भरल्या जाते किंवा जी काही कॅटेगरी होती त्या विद्यार्थ्याची तर तीच कॅटेगरी नवीन विद्यार्थ्याची असणं अपेक्षित आहे. म्हणजे एकंदर 5वीला परीक्षा जी काही होत असते तर ती सर्वात मोठी आणि सर्वात जास्त जागांसाठी असते. 8वी आणि 10वीला जी काही परीक्षा असते, 8वीला जेव्हा परीक्षा होत असते तर ती 9वी ते 12वीसाठी असते, तिथं राहण्यासाठी, तिथं शिकण्यासाठी. 10वीला देखील तुम्हाला एक संधी असते पण जागा किती निघतील सांगता येत नाही. त्या ठिकाणी मागं किती विद्यार्थी तिथून सोडून गेलेले आहेत यावरून ठरतं की यावेळेस तुम्हाला जागा किती भेटतील. त्यामुळं या 2 परीक्षांमध्ये, या टप्प्यांमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन असते, जागा कमी, विद्यार्थी जास्त इच्छुक असतात. इथं मात्र तुलनेनं त्या ठिकाणी तुम्हाला तिथं प्रवेश घेणं तुलनेनं सोपं असतं. परीक्षा बऱ्यापैकी अवघडच असते पण जागा त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला 80 असल्यामुळं तुमचे त्या ठिकाणी संधी जी काही आहे तर त्याची पॉसिबिलिटी वाढते. आता आपण ग्रामीण आणि शहरी या पद्धतीनं जागांचं डिस्ट्रीब्युशन तर पाहिलं, पण कॅटेगरीनुसार कशा पद्धतीनं रिझर्वेशन आहे तर त्या ठिकाणी एससी कॅटेगरीला 15% 15% रिझर्वेशन आहे. एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती ज्या काही आहेत तर त्यांच्यासाठी 7.5% रिझर्वेशन आहे आणि इथं ओबीसीसाठी 27% रिझर्वेशन आहे. आणि या प्रत्येक कॅटेगरीमध्ये 33% जागा ज्या काही आहेत तर त्या कॅटेगरीमधल्या मुलींना राखीव आहेत. लक्षात आले का तुम्हाला? समजा एससी साठी 10 जागा आहेत तर त्यापैकी 33% जागा म्हणजे साधारणतः 3 किंवा 4 जागा ज्या काही आहेत तर त्या कॅटेगरीमधल्या मुलींना राखीव असतील. ओके, म्हणजे एकंदर या सगळ्या पद्धतीचं आरक्षण जे काही आहे तर ते इथं आपण समजून घेतलेलं आहे. परीक्षा 3 वेळेस तुम्हाला देता येऊ शकते पण मॅक्झिमम त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी देतात तर इयत्ता 5वीला असणारे विद्यार्थी देत असतात, कारण त्यांचा 6वीचा प्रवेश 6वी पासून ते 12वी पर्यंत त्यांना तिथं शिकता येतं. काही सीट रिकाम्या झालेल्या असतील तर इयत्ता 8वीचा विद्यार्थी देखील त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतो, कारण 9वी ते 12वी त्यांचे प्रवेश तिथं होत असतात. 9वी पासून 12वी पर्यंत त्यांना शिकता येतं. आणि आणखी काही सीट समजा रिकाम्या झालेल्या असतील तर त्या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत असते, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा 11वी 12वीसाठी तिथं ॲडमिशन होईल. आता या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाच्या जर गोष्टी जर पाहिल्या तर एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातला आहे हे सिद्ध करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी एखाद्या 5वीच्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायचा आहे. अट काय आहे? 3री, 4थी आणि 5वी या 3 वर्षांमध्ये त्याची जी शाळा आहे तर 3ही वर्ष तो कंपल्सरी अशा शाळेमध्ये असायला पाहिजे की जी ग्रामीण क्षेत्रामध्ये मोडते. एक दिवस जरी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे प्रॉस्पेक्टसमध्ये, एक दिवस जरी त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन जर शहरी भागातल्या शाळेमध्ये झालेला असेल तर तो ग्रामीण म्हणून कन्सिडर होणार नाही, तो शहरी म्हणून अर्बन एरियामधला म्हणून कन्सिडर होणार. हे समजून घ्या तुम्ही, ठीक आहे? म्हणजे एकंदर 5वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना हे कन्फर्म करणं आवश्यक आहे की त्याचं 3री, 4थी आणि 5वीचं शिक्षण जे काही आहे तर हे कोणत्या शाळेमध्ये झालेलं आहे? पूर्णतः ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शाळेमध्ये. ठीक आहे, शाळा जरी बदललेली असली तरी त्या सगळ्या शाळा ग्रामीण भागातल्या असायला हव्यात. अन्यथा एकदा जरी तो त्या ठिकाणी शहरी भागामध्ये जर आलेला असेल, म्हणजे त्याचं ॲडमिशन तिथं जर झालेलं असेल तर त्यानं त्या ठिकाणी फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची तर शहरी भागामधून फॉर्म भरायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी एकूण जे काही जवाहर नवोदय विद्यालय येतं तर ते किती येतं ऑल ओव्हर इंडिया? तर सध्या मित्रांनो या ठिकाणी जवळपास 661 एवढे जवाहर नवोदय विद्यालयांना परमिशन आहे, पण काहींचं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असे जे काही हे नवोदय विद्यालय येतं तर ते 653 येतं. यापैकी महाराष्ट्रामध्ये किती येतं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जवळपास इथं जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रात 33+1 म्हणजे एकूण 34 जवाहर नवोदय विद्यालय येतं. किती बरं? 34. आता या ठिकाणी तामिळनाडू राज्यामध्ये मात्र नवोदय विद्यालय नाही येतं. महाराष्ट्रामध्ये तर आहेतच पण इतरही राज्यामध्ये येतं. एकूण किती राज्यांमध्ये येतं तर जवळजवळ 27 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे 8 UTमध्ये हे तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय जे काही येतं तर ते सध्या पाहायला भेटतील. तामिळनाडू राज्यामध्ये नाही आहे. आणि त्यासोबतच पूर्णतः शहरी भागामध्ये येणाऱ्या
त्या ठिकाणी मुंबई, दिल्ली, हैदराबाद यासारख्या शहरांमधल्या काही जिल्ह्यांमध्ये देखील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवोदय विद्यालय पाहायला भेटणार नाही, पण जवळजवळ भारताच्या इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या राज्यांमध्ये तुम्हाला या विद्यालयांचं अस्तित्व पाहायला मिळेल. आता तुम्हाला जर 25ला म्हणजे 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये जर परीक्षा द्यायची असेल, म्हणजे सध्या म्हणजे या वर्षी तुम्ही जर समजा 5वीला जर शिकत असाल तर साहजिकच तुमची फायनल परीक्षा कधी असेल तर मार्च 2025 मध्ये, आणि तुम्ही 6वीला कधी ॲडमिशन घ्याल तर जून 2025 मध्ये. ठीक आहे, जून 2025 मध्ये. अशा वेळेस तुम्ही सध्या जर 5वीला शिकत असाल तर तुम्ही नेक्स्ट इयरसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर या वर्षीचे फॉर्म सुटलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे एकंदर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला जर ते फॉर्म भरायचे असतील तर सध्या तुम्ही त्या ठिकाणी navodaya.gov.in या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, त्यांची अधिकृत जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावर जाऊन त्या ठिकाणी जे काही ॲडमिशन्स नावाचं त्यांचं सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना बरीचशी काळजी घेणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला तिथं करेक्शन विंडो ओपन होत नाही. त्यामुळे जी काही तुम्ही माहिती द्याल तर ती माहिती कन्फर्म करा, ही योग्य माहिती आहे. अन्यथा तुम्ही उद्या परीक्षा पास झालात पण नंतर असं सिद्ध झालं की तुमची ही माहिती जी काही आहे तर ही मॅच होत नाही, अशा वेळेस तुमचं ॲडमिशन तिथलं रद्द देखील होऊ शकतं. अशी वेळ येऊ देऊ नका. खोटी माहिती तर बिलकुल त्या ठिकाणी टाकू नका. बाकीच्या काही गोष्टी येतात, हे सगळ्या गोष्टी ज्या काही येतात तर त्या इथं तुम्ही वाचून घ्या. अर्ज केल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि शेवटी प्रिंटआउट देखील घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. अभ्यासक्रम काय आहे तर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी काही आहे तर सर्व वर्गांसाठी प्रमाणित नमुन्याचे अनुसरण करते. या ठिकाणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत असते. म्हणजे 5वीच्या इयत्तेसाठी होणारी परीक्षा, 8वीसाठी होणारी परीक्षा, 10वीसाठी होणारी परीक्षा हे सगळ्या ऑफलाईन पद्धतीने होत असतात. म्हणजेच पेन अँड पेपर मोडमध्ये घेतली जाते. MCQ परीक्षा असते. आपण 5वीच्या बाबत जर बघितलं ना, 5वी आणि त्या ठिकाणी 8वीची परीक्षा. आता इथं 6वी कशामुळे म्हटलंय, कारण 5वी पास झालेले, ही परीक्षा 5वीला असताना क्रॅक केलेले विद्यार्थी 6वीसाठी तिथं प्रवेश घेत असतात. 8वीला असणारे आणि ज्यांनी परीक्षा पास झालेले आहेत ते 9वीसाठी प्रवेश घेत असतात. त्यामुळे तसं म्हटलेलं आहे. तर ही परीक्षा 2 तासाची असते आणि जी 10वीचे विद्यार्थी येत असतात 11वी-12वीसाठी तर ती मात्र 3 तासांची असते. ठीक आहे, आणि जो सिलेबस आहे तर तो संबंधित वर्गाचा CBSEचा सिलेबस असतो. म्हणजे एकंदर तुम्ही 6वीसाठी प्रवेश घेण्यासाठी परीक्षा देत असाल तर तुम्ही 5वीला परीक्षा, तुम्ही निश्चितच सध्या 5वीला आहात, त्यासाठी तुम्हाला 5वीचा CBSEचा सिलेबस हा फॉलो करावा लागेल. परीक्षेचा पॅटर्न देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी समाविष्ट विषयांमध्ये कोणकोणते विषय येतं, गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी यासारखे विषय येतं. यानंतर 10वीचे विद्यार्थी जर देत असेल 11वीसाठी तर त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे विषय देखील येतं. याच्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मूलभूत ज्ञान जे काही आहे तर ते तर त्यांनी चेक करतातच, पण त्यासोबतच त्याची आकलनाची चाचणी देखील त्या ठिकाणी तिथं चेक केल्या जाते. आता ह्याच्यानंतर या ठिकाणी पुढं आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणते आहेत हे तुम्ही बघून घ्या. जर तुम्ही स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागेल, पण त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही 5वीच्या वर्गात शिकत आहात याचा सक्षम पुरावा लागेल. त्यासोबतच जन्म प्रमाणपत्र, रहिवासी म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र लागेल, जात प्रमाणपत्र लागेल आणि तुमचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो देखील लागतील. ह्या गोष्टी ज्या काही आहेत तर त्या प्रॉस्पेक्टसमध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत. या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. वेबसाईट देखील व्यवस्थित नोट करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी 5th स्टँडर्डमध्ये असणारी विद्यार्थी जे की 6वीसाठी इथं प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी पेपरचा पॅटर्न कसा असतो तर इथं या ठिकाणी मित्रांनो 3 महत्त्वाचे सेक्शन केलेले. इथं एकूण प्रश्न असतात 80. किती प्रश्न असतात बरं? 80. आणि मार्क्स किती असतात तर 100 मार्क्स असतात. याचा अर्थ एक प्रश्न त्या ठिकाणी 1.25 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी? 1.25. 1.25 मार्कासाठी एक प्रश्न. त्यामुळे 80 प्रश्नांसाठी मार्क्स असतात 100 आणि वेळ असतो 2 तास. पुरेसा वेळ असतो. ठीक आहे. याच्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे सोप्या भाषेमध्ये बुद्धिमत्ता, ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी डायग्राम असो, इमेजेस असो यावरचे क्वेश्चन्स येत असतात. त्याच्यानंतर अरिथमॅटिक टेस्ट, ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो की अंकगणित, त्याच्यावरचे प्रश्न येत असतात. आणि तिसरा जो काही सेक्शन असतो तर तो असतो लँग्वेज टेस्ट. मग याच्यामध्ये साहजिकच तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या लँग्वेजेस घेता येतात, पण शक्यतो साहजिकच मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मराठी ही लँग्वेज घेणं कधीही त्या ठिकाणी सोयीस्कर असेल. या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट जी काही आहे मॅथ, तर ह्याचे त्या ठिकाणी 40 क्वेश्चन असतात.
अरिथमॅटिक टेस्ट जे त्या ठिकाणी 20 असतात आणि लँग्वेजवर त्या ठिकाणी 20 क्वेश्चन असतात. त्यांचे मार्क्स जे काही येतं 50, 25, 25 एकूण मार्क झाले 100. आता खरं तर या प्रत्येक सेक्शनसाठी स्पेसिफिक टाईम अलॉट केलेला आहे. उदाहरणार्थ मॅथ्ससाठी 60 मिनिट आणि उरलेल्या दोघांसाठी 30-30 मिनिट. मग तुम्हाला क्वेश्चन पेपर जो काही आहे तर तो एकदाच मिळत असतो. त्यामुळं साहजिकच तुम्ही हा वेळ या दुसऱ्या सेक्शनसाठी वापरू शकता. तुमच्यावर असं काही बंधन नाही आहे, ठीक आहे. कारण एरवी पेपर ऑफलाईन मोडमध्ये असतो. त्यामुळं हे जे काही दिलेलं आहे तर ह्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेळेचं नियोजन करू शकता. अट एवढीच आहे 2 तासामध्ये तुमचा सगळा पेपर होणं अपेक्षित आहे. हे कोणत्या वर्षाचा सिलेबस आहे? 5वीचे विद्यार्थी जे काही पेपर देत आहेत ना 6वीसाठी, तर त्यांच्यासाठीचा हा सिलेबस आहे. यानंतर मित्रांनो लँग्वेजबद्दल थोडंसं बघून घेऊया. या ठिकाणी महाराष्ट्रामधले विद्यार्थी इंग्लिश, हिंदी, कन्नडा, मराठी, उर्दू, तेलुगू, गुजराती, बेंगॉली जवळजवळ बऱ्याचशा भाषांमधून त्या ठिकाणी लँग्वेज म्हणून निवडू शकता. पण शक्यतो त्या ठिकाणी तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात तीच लँग्वेज तुम्ही निवडणं अपेक्षित असतं. आता या वर्षीचं काय तर मित्रांनो योगायोगानं आज या ठिकाणी ऑगस्ट महिना चालू आहे. साधारणतः मला वाटतं आज 5 ऑगस्ट आहे. तर हे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहेत तर सध्या हे सुटलेले फॉर्म आहेत. कधीपर्यंत तुम्ही भरू शकता तर 16 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे तब्बल आणखी 1.25 महिना आहे बघा. 16 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही सध्या जर 5वीला असाल तर या ठिकाणी नक्की तुम्ही नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरा. कधीपर्यंत भरू शकता हे सांगितलं, परीक्षा कधी आहे हे सांगतो. आता साहजिकच या ठिकाणी तुम्ही सर्वजण जे काही विद्यार्थी आहात महाराष्ट्रामधून येत आहेत, ते महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार आहे 18 जानेवारी 2025ला. कधी बरं? 18 जानेवारी 2025ला 2 तासाचा पेपर असेल, म्हणजे 11:30 ते 1:30 या दरम्यान पेपर असेल. आणि त्या दिवशी येतोय शनिवार, सॅटर्डे येतोय. आणि त्यामुळं या पद्धतीनं इथं तयारी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. ऑगस्ट महिना चालू आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तब्बल त्या ठिकाणी तुमच्याकडे 5 महिने आहेत, ठीक आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून मॅक्झिमम तुमचं प्रिपरेशन जे काही आहे तर ते करून घेणार आहेत. त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे मित्रांनो. आता या नवोदय विद्यालयाचे फायदे तर आपण बघितले, पण त्यासोबतच या नवोदय विद्यालयामध्ये आणखी अशा काही गोष्टी घडतात, अशा काही प्रोग्राम्स अरेंज केले जातात की ज्यामुळं इतर शाळांपेक्षा हे विद्यालय वेगळं ठरतं. मित्रांनो याच्यामध्ये स्टुडंट एक्सचेंज देखील केलं जातं. म्हणजे एकंदर तुम्ही समजा 7वीला किंवा 8वीला वगैरे आहात तर तुम्हाला 1 वर्षासाठी हिंदी भाषिक राज्यांमधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नॉन हिंदी असणाऱ्या स्टेट्समध्ये पाठवलं जातं 1 वर्ष पूर्ण, किंवा महाराष्ट्रासारख्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हिंदी भाषिक राज्यांमध्ये पाठवलं जातं UP, बिहार वगैरे राज्यांमध्ये. म्हणजे एकंदर या माध्यमातून एक भारतासारख्या बहुविविधता असणाऱ्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता देखील निर्माण व्हायला मदत होत असते, ठीक आहे. या ठिकाणचं शिक्षण दर्जेदार असतं. जे काही शिक्षक आहेत तर ते त्या ठिकाणी त्या पद्धतीनं वेल क्वालिफाईड असतात. आणि त्यामुळंच या ठिकाणी पूर्ण भारतभराचे जे काही विद्यार्थी आहेत तर या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. आणि आजपर्यंतचा जर तुम्ही यांचा रेकॉर्ड जर पाहिला तर खूप सारे नवोदयचे विद्यार्थी जे काही आहेत तर ते उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहेत. ते फक्त आणि फक्त या शाळांच्या गुणवत्तेच्या जोरावर आणि त्या विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या जोरावर. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये या शाळांबद्दल, परीक्षेबद्दल, कोण कोण विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो याबद्दल सांगितलेलं आहे. मॅक्झिमम तुम्हाला चान्स जो काही आहे या नवोदय विद्यालयामध्ये एंट्री करण्याचा तो 6वीला आहे. त्याच्यानंतर साहजिकच तुम्ही 9वीला देखील एकदा एंट्री करू शकता. 11वीला देखील चान्स आहेत, पण तिथं गॅरंटी नाही आहे. कारण वॅकन्सी किती असतील हे सांगता येत नाही. जे विद्यार्थी सोडून जातील तेवढ्याच वॅकन्सी असतील, त्या स्पेसिफिक कॅटेगरीमधल्याच वॅकन्सी असतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 5वीला जर पेपर देत असाल तर तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामधल्याच नवोदय विद्यालयासाठी फॉर्म भरता येतो. कळलं का? म्हणजे समजा तुम्ही त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जर असाल, तुमची शाळा जर पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी फॉर्म नाही भरू शकत. तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयासाठीच फॉर्म भरावा लागतो. तर इथं या ठिकाणी मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी समजलेल्या असतील अशी अपेक्षा करतो. अभ्यासाला लागा, खूप चांगली अशी परीक्षा आहे आणि तुमचं भविष्य जे काही आहे तर ते उज्ज्वल करण्यासाठी या परीक्षेची तुम्हाला खूप जास्त मदत होईल मित्रांनो. या शाळांमध्ये जर तुमचा प्रवेश झाला तर निश्चितच दर्जेदार असं शिक्षण तुम्हाला तेही अत्यंत कमी फीमध्ये किंवा नाममात्र फीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो याच पद्धतीनं इतरही आणखी परीक्षांबद्दल आपण इथं माहिती घेऊया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.